राम राम मंडळी आज मी बनवले गव्हाच्या पिठाचे समोसे. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. अर्धा किलो बटाटे घेतले. बटाटे शिजवून घेतलेत, साल काढून मॅश करून घेतलेत बरोबर बघू शकता. आता मी तेल कडकडीत गरम केलेलं आहे. त्याच्यावर 2 चमचे उडदाची डाळ टाकली आहे, थोडासा कढीपत्ता टाकला आहे, जिरं टाकले 1 चमचा फोडणीवरती. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अर्धा चमचा हिंग टाकलेले, अर्धा चमचा हळद टाकले आणि हिरवी मिरची, लसूण आणि जिरं याचे वाटण टाकलेले. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अर्धा चमचा हळद टाकले, व्यवस्थित मिक्स करून बटाट्याच्या भाजीवर पसरून घेऊया. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व. चवीनुसार मीठ टाकूया, कोथिंबीर टाकूया, अर्ध लिंबू पिळूया. भाजी आता व्यवस्थित झालेले सर्व पूर्ण साहित्य टाकून झालेले आहेत भाजीत. आता भाजीचे मस्त गोळे बनवून घेऊया, कारण गोळे बनवून घेतले ना की मग नंतर ते इझी पडतं आपल्याला. बघू शकता मस्त भाजी झालेली. आता मी चटणी बनवलेली आहे. चटणीमध्ये ओलं नारळ घेतलेला आहे, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर वाटण करून घेतलेलं आहे. त्याला फोडणी द्यायची. तेल गरम झालेलं बघू शकता. आता कढीपत्ता टाकलेला आहे, उडदाची डाळ टाकलेली आहे, हिंग टाकली, जिरं टाकले. छान अशी फोडणी झालेली आपली. आता चटणीवरती फोडणी टाकून देऊया. बघू शकता मस्त फोडणी बसलेली आहे. उडदाची डाळ आणि जिरं कढीपत्त्याचा सुगंध, मस्त सुगंध येतो. झालेली आपली चटणी. आता मी घेतलं इथं 2 वाट्या गव्हाचं पीठ. गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, 1 चमचा ओवा टाकलेला आहे आणि 1 चमचा मी तूप टाकलेलं आहे. आता पाणी एकदम थोडं टाकायचं आहे आपल्याला आणि पीठ जेवढं घट्ट होईल तेवढंच घट्ट मळायचं आहे. अजिबात पीठ सैल झालं नाही पाहिजे, कारण का जेवढं तुम्ही पीठ घट्ट मळाल तेवढं समोसा मस्त असा कुरकुरीती होईल, बाहेरच्या समोसासारखा. आणि अजिबात असं आणि लाटतानाही व्यवस्थित, भरतानाही व्यवस्थित आपण सारण भरू ना तेव्हा व्यवस्थित भरलं जाईल. बघू शकता. आता मी इथे घेतले 2 गाजर घेतलेत, 1 बीट घेतलेला आहे, बारीक खिसणीवर खिसून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये टाकले मी काळी मिरीची पावडर आणि बाउलमध्ये घेऊया अगोदर. काळी मिरीची पावडर, काळी मिरी आणि जिऱ्याची पावडर टाकलेले. चवीनुसार थोडं मीठ टाकलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये टाकले मी अर्धी वाटी मेयोनीज. आता हे टाकले मी शेंगदाण्याचं कूट, जाडसर शेंगदाणे भाजून घेतले अगोदर आणि जाडसर वाटून घेतलेत आणि अर्ध लिंबू पिळे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये टाकले मी अर्धी वाटी मेयोनीज टाकले. वाटीत काढून घेऊया अगोदर, कारण असा अंदाज येणार नाही. कारण जास्त जरी झालं तरी मग ते आपलं सारण भरताना हे होणार, फाटला जाणार समोसा. त्याच्यामुळं अर्धी वाटीच टाकलेलं आहे. जसं आपल्याला जर वाटेल की समोसा फाटत नाही तर अजूनही टाकू शकता. बघू शकता मस्त पीठ झालेलं आहे, अर्धा तास भिजलेलं पण आणि पीठ घट्टही मळलेलं आहे. जेवढं पीठ तुम्ही घट्ट मळाल ना तेवढा समोसा कुरकुरीत होतो, छान लाटताही येतो. बघू शकता पातळ लाटून घ्यायचे, जाड वगैरे नाही ठेवायचे. बाहेरच्या समोशामध्ये आतमध्ये तो वेगळाच एक हे असतो लेअर, तो पूर्ण कच्चा असतो. बघू शकता. त्याच्यामुळं ती झंझटच नाही करायची, डायरेक्ट आपला 2 भाग करायचे. चपाती लाटून घेतलेली आहे बघू शकता. आता याच्यावरती टाकूया आपलं ह्याचं सारण, गाजर आणि बीटचं मेयोनीज. आता याच्यावरती टाकूया बटाट्याचं एक गोळा, थोडा मधून असा चपटा करून त्याच्यात टाकून व्यवस्थित असा समोसा बनवून घेऊया. बघू शकता थोडा कॅमेरा इकडे तिकडे झालेला आहे. व्यवस्थित बंद करून घ्या.
कारण जेवढा बंद होणार व्यवस्थित नाही तर तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते. तेल गरम झालेलं आहे, तर तेलावरती समोसा सोडून घेऊया. बघू शकता तेल गरम झाल्यावरतीच गॅस मध्यम आकाराचा करायचा, मध्यम ठेवायचा, जास्त फास्ट नाही ठेवायचा. कारण समोसा पूर्णपणे तो त्याला वेगळे डाग लागते, असं समोशासारखं दिसणार नाही. बघू शकता अशा प्रकारे समोसे बनवून बघा. व्हेजिटेबल गव्हाच्या पिठाचे बटाटा टाकून समोसे बनवून बघा. खायला एक नंबर लागतात. मिरच्याही फ्राय केलेल्या आहेत. मिरचीशिवाय समोसा खायला मजाच नाही ना. चला, अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचे व्हेजिटेबल टाकून समोसे बनवून बघा. खायला एक नंबर लागतात.